सो हॅलो एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज एरर स्पॉटिंगचा आपण सेशन 2 घेऊन आलेलो आहे. काही दिवसाआधी मी एरर स्पॉटिंगचा एक सेशन घेऊन आलेलो होतो आणि त्यालाच आता कंटिन्यू करत आज पण एक एरर स्पॉटिंगचा आपण बघूया. हे सगळे क्वेश्चन मिक्स राहतील, परंतु आजचा जो क्वेश्चन्सचा सेट आहे तो कुठेतरी एक मॉडरेट लेवलचा आहे. तो इझी नाही आहे. तो तुम्हाला एरर आयडेंटिफिकेशनसाठी थोडासा वेळ लागू शकतो किंवा थोडंसं डोकं खाजवावं लागू शकतं किंवा रूल्सची प्रॉपर इन्फॉर्मेशन जर तुम्हाला नसेल तर कदाचित तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही. तर आज आपण असेच काही क्वेश्चन्स बघूया. तर या सगळ्या व्हिडिओ जे आपण बनवतो आहे त्याच्यासोबत कनेक्टेड राहा. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्याला माहित राहते की एक जो असतो तो असतो पढाकू विद्यार्थी आणि एक असतो अनपढ विद्यार्थी. आपण या गव्हर्नमेंट एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये जो व्यक्ती एक्झाम तर देतो पण प्रिपरेशन करत नाही त्याला आपण अनपढ म्हणून कन्सिडर करूया. म्हणजे आपली जे कॉम्पिटिशन आहे ते पढाकू विद्यार्थ्यांसोबतच आहे. 30% तर असेच एलिमिनेट झाले. उरलेल्या 70% सोबतच आपली प्रिपरेशन मध्ये कुठे ना कुठे कॉम्पिटिशन होत आहे. आणि जेव्हा कधी मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की एक बेसिक झाल्यानंतर जोपर्यंत तुम्ही डिफिकल्टला टच नाही करणार तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार नाही, तुमचा जो फिअर आहे तो निघणार नाही. तर असेच आपण काही ना काही सेशन्स घेऊन येतो असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल, क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर आज पण सेम फॉर्मॅटमध्ये आपण इथं घेऊन आलेलो आहे. स्पॉटिंग एररचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया आणि प्रयत्न करूया की तुम्हाला सुद्धा आन्सर येते की नाही. आणि जर नाही आलं तर मग मी तुम्हाला एक्सप्लेन करत चालत जाईल. तर काही आपल्याला टायमर लावता येते का बघत जायचं आणि नंतर हे आपण क्लासला कंटिन्यू करत जाऊया. ठीक आहे. तर आता बघा इथे एक मी टायमर लावत असतो. हा टायमर लागला की त्यानंतर जवळपास मी तुम्हाला 15 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद असा टाइम देईल. ठीक आहे. आपल्याला एक्झाम मध्ये पण सॉल्व्ह करताना 30 सेकंदामध्येच क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागत असतो. तर इथे पण तुम्ही 30 सेकंद घ्या. तुम्ही क्वेश्चन रीड प्रॉपरली वाचा आणि त्याच्यात काय एरर येऊ शकतो तो ट्राय करा. जर तुम्हाला करेक्ट आन्सर वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला बघताच कमेंट करा. म्हणजे तुम्हाला पण नाही का कसं आन्सर द्यायचं, किती पटकन द्यायचं याची आयडिया होत जाईल. मग आपला क्वेश्चन संपला की मी याला रिसेट करून टाकेल आणि नेक्स्ट क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. तर अशा प्रकारे हा टायमर लावून आपण बघूया की कसं आपल्याला जमतं. तर इथे काही क्वेश्चन दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 1 पासून आपण सुरुवात करूया. आता इथे मी टायमर ठेवतो कारण क्वेश्चन नंबर 2 तर आपल्याला बघायचं नाहीये. क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करूया. तर हा क्वेश्चन नंबर 1 आहे आणि तुमचा टाइम होतोय स्टार्ट. आता प्रॉपरली रीड करा आणि काय एरर असू शकते ते बघा. सगळ्यांनी ट्राय करायचं आहे, प्रॉपरली रीड करायचं आहे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, टाइम अप झालेला आहे. मला वाटते हे घड्याळ पण बरोबर एक्झॅक्ट टाइमच्याच वेळी कुठेतरी हे झाली. तर आता आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे क्वेश्चन जो दिलेला आहे एरर स्पॉट करायचा आहे मला. माय ब्रदर अलॉंग विथ हिज वाईफ गो शॉपिंग एव्हरी इव्हनिंग. आता सर्वप्रथम बरेच जणांना असं पण वाटलं शकते की माय ब्रदर अलॉंग विथ हिज वाईफ गो टू शॉपिंग असं इथे असू शकते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक ग्रामरचा रूल मला असा पण सांगतो की गो नंतर जर टू नाही आलं तरीही चालेल. ते आपला ग्रामरचा जो रूल आहे तो आपल्या रेग्युलर सेशन मध्ये आपण बघूया. परंतु इथे मी तुम्हाला बरेचशी माहिती देत चालेल. सगळी माहिती इथे देणं शक्य नाही. परंतु गो नंतर शॉपिंग हे ग्रामॅटिकली इनकरेक्ट होत नाही. गो टू शॉपिंग आपण म्हणतो जनरल सेन्स मध्ये, बट गो शॉपिंग हे पण एक करेक्ट आहे. म्हणून इथे एरर तुम्ही मार्क कराल असं होणार नाही. तर गो नंतर टूचा एरर इथे होत नाही. प्रॉपर एरर दुसरीकडे कुठेतरी आहे. लक्षात घ्या, आपण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट शिकलेलो आहे. जेव्हा कधी असा हा अलॉंग विथ एक शब्द दिसतो तुम्हाला, असंच आणखी एक असतो टुगेदर विथ. आणखी एक असतो शब्द ज्याला म्हणतो आपण अँड नॉट. जेव्हा हे कधी शब्द दिसतात जे दोन नाउनला वगैरे जोडतात, तर आपला हा जो अलॉंग विथ आहे, टुगेदर विथ आहे, अँड नॉट आहे, हे कुठे ना कुठे आपण प्रिपोजिशनच्या फॉर्मॅटमध्ये याला कन्सिडर करत असतो. आणि ह्या प्रिपोजिशन नंतर जे कुठला आपला नाउन किंवा प्रोनाउन येत असते तो त्या प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट होत असतो. हे आपण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मध्ये शिकलो आहे. मग हा जर ऑब्जेक्ट होता हिज वाईफ, तर नेहमी जो हा कुठला पुढचा वर्ब येत असतो आपल्याला माहिती आहे की हा वर्ब जो आहे हा सब्जेक्ट नुसार येत असतो.
आणि सब्जेक्टनुसार जर वर्ब येत असेल तर हा तर ऑब्जेक्ट झाला सर. मग उरलं काय, तर उरलं फक्त माय ब्रदर. मग माय ब्रदर माझा जर सब्जेक्ट झालेला आहे, हा तर सब्जेक्ट मग काय आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, तर सर माय ब्रदर हा सिंग्युलर आहे. आणि सिंग्युलर असल्यामुळे तुम्हाला आठवत असेल की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर हे सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी आपण करत असतो सिंग्युलरच वर्ब, म्हणजे वर्बला एस किंवा ईएस लावत असतो, म्हणजे ते होऊन जाते गोज. तर हा सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की कुठलीही एक्झाम असो, जे आपण लास्ट काही फ्यू डेज असतात त्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट रिवाइज करत चला, कारण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट वरून क्वेश्चन्स येतात जे इझिली आयडेंटिफाय करणं होत नाही जर तुम्ही प्रॉपरली त्याची प्रॅक्टिस केली नसेल किंवा तुम्हाला त्याचं नॉलेज नसेल. तर याच्यामध्ये जो एरर आहे तो सेकंड मध्ये येतो, जे मला गोज म्हणून पाहिजे असतो. आता विद्यार्थ्यांनो, हा जो सेकंड क्वेश्चन आहे याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुमचा टाइम होतोय स्टार्ट आता. जर आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. क्वेश्चन नंबर 2 आहे, ओके. आय होप तुम्हाला कुठे ना कुठे या क्वेश्चनचं मिनिंग कळलं असेल आणि तुम्ही ट्राय पण केलं असेल. माझं हे म्हणणं नाही आहे की तुम्ही नाही का करेक्टच आन्सर द्या. जर तुम्हाला रूल माहीत नसेल तर कदाचित तुम्ही करेक्ट आन्सर नाही देऊ शकणार, परंतु प्रयत्न करणं महत्वाचं आहे. नाही की सर आता 30 सेकंदानंतर सांगेलच तुम्ही वाचणारच नाही, मी आन्सरचीच वाट पाहिल, असं नाही. तुम्ही ट्राय करा. तुमची जे मेंटल ॲबिलिटी आहे ना एरर फाइंडिंगची, ती वाढत जाते की इथं असायला पाहिजे का, इथं असायला पाहिजे का, ते तुम्हाला कुठे ना कुठे हेल्प करेल. जसं इथं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, मनोहर मांगोलकर इज अन इंडो अँग्लिकन नोवेलिस्ट अँड अ शॉर्ट स्टोरी रायटर. आता इंडो अँग्लिकन म्हणजे काय होतं, ते इंडो अँग्लिकन म्हणजे इंडियन व्यक्ती जो इंग्लिश लिटरेचरवर कुठेतरी काम करत आहे, त्याला आपण म्हणतो इंडो अँग्लिकन नोवेलिस्ट. आता एक गोष्ट बघा, याच्यामध्ये जे दिलेली आहे, मनोहर मांगोलकर इज अन इंडो अँग्लिकन नोवेलिस्ट अँड अ शॉर्ट स्टोरी रायटर. मला जर एखादी एक एक्झाम्पलच्या रूपात बघूया, जर मला एखादी काळी गाय असेल तर मी त्याला म्हणेल अ ब्लॅक काव, मी त्याला म्हणेल अ ब्लॅक काव. परंतु जर मला म्हणायचं असेल की ती काळी पांढरी गाय आहे तर मी असं म्हणेल की अ ब्लॅक अँड व्हाईट काव, अ ब्लॅक अँड व्हाईट काव. कारण ती पांढरी आणि काळी गाय दोन्ही रंग त्या गायला आहे त्याच्यामुळे. पण जर मी असं म्हटलं की ए ब्लॅक अँड अ व्हाईट काऊ, तर आता हे जे सेकंड आहे आणि थर्ड आहे याच्यात डिफरन्स काय आहे? अ ब्लॅक अँड व्हाईट काऊ अँड अ ब्लॅक अँड अ व्हाईट काऊ. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा कधी आर्टिकल एकाच गोष्टीला लागत आहे आणि दोन गोष्टी अँड न जोडल्या जात आहेत, नंतर काही आर्टिकल तर आहे नाही या सेकंड मध्ये, तर याचा अर्थ हा होतो की ही जी काऊ आहे ह्या एकच काऊ बद्दल बोलला जात आहे. म्हणजे हे एक अशी गाय आहे की ज्याचा कलर काळा आणि पांढरा दोन्ही पण आहे, कारण आर्टिकल एकच लागलेला आहे स्टार्टिंगला. परंतु जेव्हा थर्ड मध्ये इथे जेव्हा ए ब्लॅक अँड ए व्हाईट काऊ म्हणतो, म्हणजे दोन आर्टिकल जेव्हा लागलेले आहे, तर याचा अर्थ हे होतो की गाय एक नाही आहे, दोन गाय आहे. त्यातली एक काळी गाय आहे आणि एक पांढरी गाय आहे. ठीक आहे. तर अ ब्लॅक अँड अ व्हाईट काऊ, आता इथे काऊच पाहिजे होतं, पण एक तुम्हाला लक्षात घेण्यासाठी की दोन जेव्हा आर्टिकल लागतात सेपरेट तर त्याच्यामुळे दोन व्यक्ती बनतात. आणि इथे जो एरर आहे, मनोहर मांगोलकर इज अन इंडो अँग्लिकन नोवेलिस्ट अँड अ शॉर्ट स्टोरी रायटर. तर मनोहर मांगोलकर याच्याबद्दलच माहिती दिली जात आहे, दोन्ही गोष्टी त्याच्याबद्दलच बोलल्या जात आहे. तर त्याच्यामुळं सेकंड ठिकाणी म्हणजे इथे आर्टिकल लागणार नाही, एका आर्टिकलने होऊन जाईल. तर त्याच्यामुळे जो एरर राहील तो माझा थर्ड मध्ये राहील, हे त्याचा आन्सर होतं जर एका व्यक्तीबद्दल बोललेलं असेल तर. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतं, तुम्हाला एक एक कन्सेप्ट पण लक्षात घ्यायला हेल्प होईल, नक्कीच हेल्प होईल. आपण याच्यासोबत कन्सेप्टच बघतोय, क्वेश्चन्स मेन नाही आहे, त्याच्यासोबतच्या ज्या कन्सेप्ट येतात त्या कन्सेप्टने तुम्हाला कुठे ना कुठे हेल्प होईल अशी मी आशा करतो. आता हा क्वेश्चन नंबर थर्ड जो आहे विद्यार्थ्यांनो, तो ट्राय करा सॉल्व्ह करायचं. तुमचा टाइम जो होतोय स्टार्ट आता. वाय डोंट यू शट अप युअर बुक्स फॉर अ वाय?
ट्राय करा. वन 2 3 4 जे कुठलं वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहत चला. ओके, ठीक आहे. तर आता क्वेश्चनला सॉल्व्ह करूया. क्वेश्चन मध्ये दिलाय वाय डोंट यू शट अप युअर बुक्स फॉर अ वाईल, आणि चौथं नो एरर आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जेव्हा आपण शटअप म्हणत असतो म्हणजे चूप बसा असं म्हणत आहे. शटअप जे म्हणत असतो आपण म्हणजे चूप बसा असं होते. परंतु जेव्हा मी बुक्सला बंद करतो आहे तर त्यावेळी मला अप लावायची गरज नाही आहे, कारण एखाद्या व्यक्तीला जर चूप बसा म्हणायचं असेल तेव्हा मी शटअप म्हणत असतो. पण जेव्हा मला बुक्स बंद करायचे आहे तर मी सरळ शट दी बुक्स असं म्हणू शकतो, शटअप दी बुक्स नाही म्हणायची गरज. म्हणून हा जो यूपी आहे, अप आहे, हा इथे एक्स्ट्रा आहे किंवा मिनिंग बदलवतो आहे. त्याच्यामुळे जो एरर आहे तो सेकंड मध्ये इथे एरर येतो. पुढचं बघाल, क्वेश्चन नंबर 4 ट्राय करा. चांगला क्वेश्चन आहे. ट्राय करा. ओके. ही आस्क्ड हर दॅट वेदर शी न्यू व्हॉट हॅड हॅपन लास्ट वीक वेन शी वॉज ऑन लीव, असं इथे क्वेश्चन दिलेला आहे. आता बघा, जेव्हा आपण नॅरेशनचा पॉइंट बघत असतो तर नॅरेशनमध्ये असं सांगितलं जाते की ही सेड, ही आस्क्ड, असं काहीतरी क्वेश्चन असं दिलेलं राहतं आणि त्याच्या पुढे डबल कोटेशन मध्ये वाक्य दिलेलं राहतं. ओके, की याने असं म्हटलं, ही सेड टू मी, आणि नंतर जे काही म्हटलं असेल ते डबल कोट्स मध्ये. हे असं एक वाक्य दिलं जात असतं, तो डायरेक्ट इनडायरेक्ट किंवा नॅरेटिव्हचा पार्ट बनत असतो. आता जेव्हा आस्क म्हणतो आपण, एखाद्याला जर आपण आस्क करत आहे म्हणजे प्रश्न विचारत आहे. एखाद्याला जर आस्क करतो आहे म्हणजे आपण काय करतो आहे, क्वेश्चन विचारतो आहे. आणि जेव्हा आपण वेदर लिहित असतो किंवा इफ लिहित असतो तर त्यावेळी असं समजायचं की त्याच्या पुढे तुम्हाला कुठे ना कुठे WH चा क्वेश्चन किंवा इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनचा भाग, तर हेल्पिंग वर्बचा क्वेश्चन किंवा WH चा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनचा भाग जो आहे तो इफ आणि वेदर जेव्हा येतं त्यावेळी वापरला जात असतो. तर आता इथे वेदर दिलं आहे आणि शी न्यू व्हॉट हॅड म्हणजे WH चा कुठे ना कुठे क्वेश्चन बनतो आहे. तर जेव्हा क्वेश्चन बनत आहे इथे वेदर, तर त्याच्या आधी दॅट लावायची गरज नसते. तर दॅट हा एक्स्ट्राचा सुपरफ्ल्युअस आहे किंवा इनकरेक्ट वर्ड आहे इथे वापरासाठी, कारण हा क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे म्हणून त्याच्यामुळे इथे दॅट येणार नाही. आणि जो एरर आहे तो फर्स्ट मध्ये एरर येतो. आय होप तुम्हाला ते लक्षात आलेलं असेल. तर आता क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनो. 30 सेकंड्स आहे. कमेंट करण्याचा प्रयत्न करत चला. कमेंट करायची, जे कुठला आन्सर वाटत असेल चुकलं तरी चालेल पण कमेंट करायचंच. Okay, time is up. Until you do not go to the station to receive him, I can hardly feel at ease. आता हा दिलेला आहे क्वेश्चन तुम्हाला. ओके, जेव्हा कधी until येते, unless येते, इवन लेस्ट येते, ठीक आहे, हा लिस्ट नाही, जे कमीत कमी वाला जो राहतो ऍटलिस्ट जे आपण म्हणतो हा लिस्ट नाही, तर लेस्ट म्हणून असते, LEST. तर हे जेव्हा कधी अनटिल, अनलेस, लिस्ट असे कधी येतात तर तो जो पुढचा क्लॉज असतो, तो जो पुढचा क्लॉज म्हणजे जे वाक्य असेल, कारण अनलेस अनटिल जेव्हा येते हे कंजंक्शन असतात आणि कंजंक्शन काय करतात, दोन वाक्याला जोडत असतात. जसं इथे अनटिल आलं, यू डू नॉट गो टू द स्टेशन टू रिसीव्ह हिम, आय कॅन हार्डली फील ॲट इज. तर आता इथपर्यंत एक क्लॉज झाला म्हणजे एक वाक्य झालं, आणि दुसरं हे जे आय पासून चालू झालेलं आहे दोन वाक्य, आणि दोन वाक्याला जॉईन करण्यासाठी एकच कंजंक्शन असते. तीन वाक्य जॉईन करायचे असेल तर दोन कंजंक्शन्स लागतात.
तर इथे बघा, जेव्हा कधी अंटिल अनलेस लेस ज्या कुठल्या क्लॉज मध्ये येत असेल, जसा हा जर असेल क्लॉज 1, हे पण क्लॉज 1 आणि हे क्लॉज 1 आणि उरलेला क्लॉज 2, जसं इथे दिलेला आहे हा पहिला झाला क्लॉज 1 आणि हा जो आय पासून स्टार्ट झालता हा आहे क्लॉज 2. तर ज्या क्लॉज मध्ये अंटिल अनलेस लेस असे शब्द येत असतात त्याच क्लॉज मध्ये निगेटिव्हचा शब्द येत नाही, म्हणजे तुम्हाला नॉट नाही लिहिता येणार. नो, नॉट, नेवर असे ज्या याच्यात अंटिल अनलेस राहतात, लेस राहतात, तिथे तुम्हाला नो नॉट लिहिता येत नाही. आणि नो नॉट नाही लिहिता येत म्हणून डूची पण गरज नाही, कारण डू जो आहे एकतर आपण निगेटिव्ह वाक्यामध्ये वापरत असतो किंवा प्रश्न विचारायचे आपण वेळी वापरत असतो. आय डू नॉट नो हिम, डू आय नो हिम असं म्हणत असतो. पण आय नो हिम पॉझिटिव्ह जर असेल तर आय नो हिम असं डायरेक्ट म्हणतो, डूची गरज राहत नाही. म्हणून डू नॉट इथे हवा नव्हता. एरर जो आहे तो फर्स्ट मध्ये एरर अशा प्रकारे येतो. 6 क्वेश्चन सॉल्व्ह करा. प्रॉपर रीड करायचं आणि कमेंटमध्ये आन्सर देत चालायचा प्रयत्न करायचा. ओके. आय डिड नॉट नो वेअर दे वेर गोइंग नॉर कुड आय अंडरस्टँड वाय हॅड दे लेफ्ट सो सून. ओके, आता बघा, आय डिड नॉट नो वेअर दे वेर गोइंग नॉर कुड आय अंडरस्टँड वाय हॅड दे लेफ्ट सो सून. ठीक आहे. तर इथे बघा, वाय हॅड दे, जेव्हा कधी आपण WH लावतो, WH नंतर जेव्हा हेल्पिंग वर्ब येत असते आणि त्यानंतर जो कुठला नाउन किंवा प्रोनाउन आहे तुमचा हे जेव्हा येत असते, तर हा एक क्वेश्चनचा क्वेश्चन बनत असतो. जसं मला म्हणायचं आहे, तू काय करतो आहे किंवा तू कुठे करतो आहे, वेअर आर यू डुईंग किंवा व्हॉट आर यू डुईंग. तर व्हॉट झाला WH क्वेश्चन, त्यानंतर आर लावतो म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि व्हॉट आर यू हे झालं तुमचं नाउन प्रोनाउन. हा होतो तुमचा क्वेश्चनचा फॉर्मॅट. पण इथे वाक्य असं क्वेश्चन स्वरूपात नाही दिला, नाही तिथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर बघा, आय डिड नॉट नो वेअर दे वेर गोइंग, जेव्हा मला असं वाक्य सांगायचं असते इंट्रोगेटिव्ह मध्ये नाही, परंतु त्यालाच कुठेतरी इनडायरेक्ट केल्यासारखं, याला इन्व्हर्शन्स म्हणतात. जसं इथं म्हटलं वेअर दे वेर गोइंग, म्हणजे वेअर नंतर हेल्पिंग वर्ब न लागता दे वेर गोइंग म्हटलेलं आहे. नॉर कुड आय अंडरस्टँड वाय हॅड दे लेफ्ट सो सून, तर इथे सुद्धा तुम्हाला असं लिहावं लागलं असतं वाय दे हॅड लेफ्ट सो सून, कारण एक एक्झॅक्ट क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये नाही आहे, तो सांगायचा प्रयत्न करतो आहे, इन्व्हर्शन म्हणत आहे. तर वेअर दे वेअर, जसं वेअर नंतर दे आणि वेअर म्हणजे दे प्रोनाउन पहिले आला, नंतर टू बीचं रूप आलं, हेल्पिंग वर्ब आलं, तसंच वाय दे हॅड असं इथे पाहिजे होतं, वाय हॅड दे पाहिजे नव्हतं. म्हणून एरर 3 मध्ये ऑप्शन 3 मध्ये तुमचा एरर इथे बनतोय. आय होप आजचे जे क्वेश्चन्स आहे हे थोडे चांगले लेवलचे घेतलेले आहे विद्यार्थ्यांना, म्हणजे मॉडरेट लेवलचे आहे, म्हणजे त्याच्यातून काही ना काही तुम्हाला शिकायला मिळेल म्हणून हे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आता बघा, हा क्वेश्चन एकदा रीड करा आणि ट्राय करा की काय याचा आन्सर असू शकतं. Okay. The distinguished said that he had a great pleasure to be with us for some time, and that the pleasure was all the greater because his visit afforded him an opportunity to study the working of an institution of such eminence as ours. ओके, तर इथे बघा विद्यार्थ्यांना, इथे ॲज आलेला आहे. ॲज कधी पण तुलना करण्यासाठी पण येत असतो. इथे बघा, स्टडी द वर्किंग ऑफ अन इन्स्टिट्यूशन ऑफ सच एमिनन्स ॲज आर्स असं म्हटलेलं आहे. परंतु जेव्हा कधी तुलना करत असतो आपण,
तर तुलना करताना आपण दोन्ही गोष्टी सारखीची तुलना करत असतो. असं नाही की मी चेअरची तुलना टेबल सोबत करत असेल किंवा चेअरची तुलना माझ्यासोबत करत असेल. आता इथे बघा, स्टडी द वर्किंग ऑफ अन इन्स्टिट्यूशन ऑफ सच एमिनन्स ॲज अवर्स. ॲज अवर्स काय, तर इन्स्टिट्यूशन ऑफ सच एमिनन्स ॲज अवर्स असं इथं नको होतं. इथे ऍक्च्युअली जर तुलना करायची असेल तर दोघांची सारखी करावं लागत असतं. जो प्रोनाउन मध्ये आपले विद्यार्थी कुठे ना कुठे शिकत असतात, तर इन्स्टिट्यूशन ऑफ सच एमिनन्स ॲज अवर्स म्हणण्याच्या जागी ॲज दॅट ऑफ अवर्स, दॅट ऑफ अवर्स असं म्हणायची गरज आहे. कारण दॅट हे एक इन्स्टिट्यूशन एक असल्यामुळं दॅट म्हटलं. इन्स्टिट्यूशन्स असत्या तर मला दोज म्हणावं लागलं असतं. तर हा जो दॅट आहे हा इन्स्टिट्यूशन साठी आलेला आहे. तर आपल्याला असं म्हणता येईल की द वर्किंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ सच एमिनन्स ॲज दॅट ऑफ अवर्स. तुलना करायची आहे तर म्हणजे दॅट ऑफ म्हणजे इन्स्टिट्यूशन सोबत तुलना करत आहे, अवर्स फक्त आपल्यासोबत नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून जो एरर आहे तो येतो आपल्या ऑप्शन नंबर 3 मध्ये. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करून बघायचं आहे. ट्राय करा, कमेंट करत चला विद्यार्थ्यांनो, आन्सर करण्याचा प्रयत्न करा. खूप चांगले क्वेश्चन्स आज फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे. प्लीज कन्वे माय बेस्ट विशेस बॅक टू युअर पॅरेंट्स. आता बघा, आपण कधी पण विशेष देत असतो तर आपण काय म्हणत असतो, गॉड ब्लेस यू, मे यू गेट अ गुड हेल्थ. पण आपण म्हणताना प्लीज कन्वे माय बेस्ट विशेस टू यू किंवा टू युअर पॅरेंट्स असं म्हणतो. माय बेस्ट विशेस बॅक टू युअर पॅरेंट्स म्हणजे मी तुम्हाला नाही का विशेष दिलेला असेल ना, तुम्ही मला परत करत आहे, तर माय विशेस बॅक टू युअर पॅरेंट्स असं कधी म्हणत नाही आपण. त्याच्यामुळं हा जो बॅक आहे हा इथं एक्स्ट्राचा वर्ड आहे, चुकीचा वर्ड आहे, इनकरेक्ट वर्ड आहे. म्हणून प्लीज कन्वे माय बेस्ट विशेस टू युअर पॅरेंट्स इज अप्रोप्रिएट आन्सर. जो एरर आहे तो 3rd मध्ये एरर इथे निघतो. आता क्वेश्चन नंबर 9 बघा एकदा, टायमर चालू करतोय. The call of the seas, समुद्र, have always found an echo in me. ओके, आता बघा हा परत सब्जेक्ट वर अग्रीमेंटचा कसा एरर बनतोय. इथे आलेला आहे ऑफ. ऑफ काय असतं, तुमचं प्रिपोजिशन असतं आणि ऑफ नंतर जे काही येत असतं ते काय येत असतं, प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट येत असतं. आणि नंतरचे जे हॅज, हॅव किंवा वर्ब जे राहते ते कशानुसार ठरत असते, तर ते सब्जेक्ट नुसार ठरत असते. तर हा तो ऑब्जेक्ट आहे. उरलं काय मग, द कॉल. आणि द कॉल हे काय आहे, हे सिंग्युलर आहे, म्हणून इथे हॅव न लागता इथे लागेल हॅज. द कॉल ऑफ द सीज हॅज ऑलवेज फाउंड अन इको इन मी, हे होऊन जातं तुमचं करेक्ट आन्सर. तर आता तसंच हे वाला पण सॉल्व्ह कराल बघा, 10th वाला, हार्डली हॅड. आता बघा विद्यार्थ्यांना, जेव्हा कधी मला हार्डली दिसते ना, मी सगळ्यात पहिले काय बघत असतो माहितीये का, की हार्डली नंतर आपलं हे हॅड वगैरे लागलं आहे की नाही, म्हणजे हेल्पिंग वर्ब आला आहे की नाही. आणि हार्डली, बेअरली, स्केअर्सली, हार्डली झालं, त्यानंतर बेअरली झालं, त्यानंतर स्केअर्सली झालं. यांची जी जोडी असते ती असते वेन सोबत. यांची जोडी असते वेन सोबत.
तर हार्डली हॅड आय लेफ्ट होम फॉर बॉम्बे वेन माय सन. चला हे करेक्ट आलेलं आहे. बरं, आता इथे आय लेफ्ट होम म्हटलेलं आहे आणि लेफ्ट असलं पास्ट आहे. तर पास्ट असल्यामुळं किंवा इथे हॅड असल्यामुळं मला पुढचे पण वाक्य पास्ट मध्येच पाहिजे असते. वेन माय सन हु इज सेटल्ड इन कॅलकत्ता. आता हे पॅसिव्ह मध्ये झालेलं आहे म्हणून याला पण आपण काही म्हणू शकत नाही, पास्ट मध्येच असल्यासारखं आहे. इथे अराइव्ड आहे. तर एरर कुठेच नाही आहे इथे. हार्डली हॅड असो किंवा वेन असो हे सगळे ऍज इट इज गोष्टी जागेवर आहेत म्हणून हा जो क्वेश्चन आहे नो एररचा बनतो. कधी कधी एक्झामिनर तुमच्याशी खेळाचा प्रयत्न करतो, कॉम्प्लिकेटेड देतो क्वेश्चन पण आन्सर तुमचं नो एरर राहतं. तर तुमचे रूल जर स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही नो एरर क्लिक करू शकता, अदरवाईज तुम्ही एरर जबरदस्तीनं काढा. तर त्याच्यामुळे हे पण गोष्ट लक्षात चला की तुमचे रूल्स स्ट्रॉंग करत चालायचे आहे. हार्डली, बेअरली, स्केर्सली हा जो आहे हा कंजंक्शनचा पार्ट बनतो. तो कंजंक्शन जर तुमचे स्ट्रॉंग असेल तर हा क्वेश्चन तुमचा इझिली सॉल्व्ह झाला असता. क्वेश्चन नंबर 11 बघा, काय याचा आन्सर येऊ शकतं ते मला सांगायचा प्रयत्न करा. जे काय असेल ते कमेंटमध्ये आन्सर लिहित करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. नाउ इट कॅन बी इझिली सेड दॅट the population of this city is greater than any other city in India. The population of this city is greater than any other city in India. विद्यार्थ्यांनो, आपण पहिलेच हे एक रूल बघितला होता जो मी तुम्हाला सांगितलं की आपला प्रोनाउन मध्ये पण येत असतो. जेव्हा कधी कंपॅरिझन करायची असेल तर कंपॅरिझन ही जी आहे हे दोन्ही सारख्या गोष्टी सोबत होत असते. आता इथे पण इज ग्रेटर दॅन म्हटलेलं आहे एनी अदर सिटी इन इंडिया. कंपॅरिझन केलेली आहे, पण कंपॅरिझन कशाची केलेली आहे तर नाव इट कॅन बी इझिली सेड दॅट द पॉप्युलेशन ऑफ दिस सिटी इज ग्रेटर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. म्हणजे पॉप्युलेशनची तुलना एनी अदर सिटी सोबत केली आहे. तर हे ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. जर इथं पॉप्युलेशन लिहिलेलं आहे तर मला सुद्धा इथे तुलना करताना पॉप्युलेशन सोबतच करायला लागेल. म्हणजे मला असं लिहावं लागेल की पॉप्युलेशन ऑफ एनी अदर सिटी इन इंडिया. म्हणजे असं होऊन जाईल वाक्य दॅट द पॉप्युलेशन ऑफ दिस सिटी इज ग्रेटर दॅन द पॉप्युलेशन ऑफ एनी अदर सिटी इन इंडिया. तर हे करेक्ट होऊन जातं. परंतु पॉप्युलेशन हे रिपीट होत आहे. इथे पण पॉप्युलेशन आलं आणि इथे पण पॉप्युलेशन आलं म्हणून रिपिटेशन काढण्यासाठी मग पॉप्युलेशनच्या जागी आपण पॉप्युलेशन हे सिंग्युलर सारखं असल्यामुळे आपण लिहितो दॅट. ठीक आहे, दॅट ऑफ एनी अदर सिटी इन इंडिया. तर त्याच्यामुळं इथे जे एरर आहे हा आपला क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 3 मध्ये येईल, जो राहील दॅट ऑफ एनी अदर इन इंडिया असं तिथे आन्सर पाहिजे होतं. आता क्वेश्चन नंबर 12 ला सॉल्व्ह करायला बघा. इट इज डिफिकल्ट इन एक्सप्लेन वाय राजगोपालचारी रिझाइंड फ्रॉम द काँग्रेस इन 1940. ट्राय करा. इट इज डिफिकल्ट इन एक्सप्लेन. अच्छा, इथंच तर मला काहीतरी डिफिकल्ट वाटत आहे किंवा प्रॉब्लेम वाटत आहे. इट इज डिफिकल्ट इन एक्सप्लेन असं कधी ऐकलंय का तुम्ही? नाही. इट इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन असं हवं होतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मॅक्सिमम वेळा काय होतं जेव्हा कधी टू हा प्रिपोजिशन येत असतो आणि त्याच्यानंतर वर्ब येत असतं. जर वर्ब आलं तर बरेचदा नाउन प्रोनाउन पण येऊ शकतात, पण जर वर्ब आलं तर वर्बचं नेहमी फर्स्ट फॉर्म मध्ये येत असतं. तर इट इज डिफिकल्ट टू एक्सप्लेन हे इथे करेक्ट होऊन जातं. डिफिकल्ट इन एक्सप्लेन हे इनकरेक्ट आहे. परंतु जर टू प्रिपोजिशनच्या व्यतिरिक्त बाकीचा कुठलाही प्रिपोजिशन जर आला तर त्यानंतर वर्बचं जे आहे फर्स्ट फॉर्म नाही लागत, तर वर्बचं आयएनजी फॉर्म लावावं लागत असते. म्हणजे जर मला इट इज डिफिकल्ट इनच ठेवायचं असता तर मला इट इज डिफिकल्ट इन एक्सप्लेनिंग असं करावं लागलं असतं. परंतु इथे आता इनच्या जागी जर टू लावला तर एक्सप्लेन ॲज इट इज ठेवावं लागेल, पण इन जर ॲज इट इज ठेवला तर मला इथे एक्सप्लेनिंग करावं लागेल.
तर हा जो रूल आहे हा खूप महत्वाचा रूल आहे, याच्यावरून पण एरर्स फॉर्म होतात. इवन क्लोज टेस्टमध्ये सुद्धा टू नंतर काय पाहिजे किंवा दुसरे जर प्रिपोजिशन्स आले त्याच्यानंतर जर रिकामी जागा असेल तर तिथे काय फिल करायचं हे लक्षात आलं पाहिजे. तर हे क्वेश्चन खूप चांगला होता आणि इम्पॉर्टंट एक पॉइंट त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेला आहे. आता याला ट्राय करा सॉल्व्ह करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 13 आहे. The boss reminded, okay, the old saying that the honesty is the best policy and told them that they had better be honest in their work. Okay. आता पहिल्या नजरमध्ये तर मला काही क्वेश्चन मध्ये एरर सापडला नाही. माझ्या डोक्यात काय चालते हे बघा. जेव्हा कधी मी रिमाइंडेड म्हटलं तर हे पास्ट टेन्स मध्ये आहे. जर हे पास्ट टेन्स मध्ये आहे तर पुढच्या पण सगळ्या गोष्टी पास्ट टेन्स मध्ये पाहिजे हे तर सगळे सांगतात. परंतु जेव्हा कधी आपण एखादी कोट म्हणत असतो ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, आता हे कोट झालेलं आहे, प्रामाणिकता हे बेस्ट पॉलिसी आहे बा, परंतु ऑनेस्टी इज म्हटलेलं आहे तर याच्यात बदल करता येते का? तर नाही. जेव्हा कधी कुठली म्हण राहते किंवा इडियम राहते जे ऍज इट इज येत असते तर त्या ऍज इट इज जी म्हण राहते त्याला आपण चेंज करत नाही. ऑनेस्टी वॉज द बेस्ट पॉलिसी कधीच म्हणणार नाही, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसीच म्हणावं लागेल, भलेही इथे पास्ट मध्ये टेन्स आला असला तरी. कारण रूल काय सांगतो टेन्सचा, जर वाक्याचा एक क्लॉज पास्ट मध्ये असेल तर वाक्याचा दुसरा क्लॉज सुद्धा पास्ट मध्येच असते. हे प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्सला लागू होत नाही की प्रेझेंट टेन्सचा एक क्लॉज हा प्रेझेंट मध्ये आहे तर दुसरा पण प्रेझेंट राहील असं नाही. फक्त हे जो रूल आहे पास्टला लागू होतो की पास्टचा जर एक क्लॉज असेल तर दुसरा क्लॉजही पास्ट मध्येच राहील. म्हणजे क्लॉज म्हणजे मला वाक्य म्हणायचं आहे, एक वाक्य. तर इथे रिमाइंडेड म्हटलं, इथे टोल्ड म्हटलं, इथे हॅड म्हटलं, सगळे पास्ट मध्ये आहे तर ते करेक्ट आहे. बाकी पण असं काही वेगळं एरर त्याच्यात काही सापडत नाहीये. मी दे म्हटल्यावर इथे ही झर लिहिलाय का बघितलं तर दे साठी त्यांनी देअरच लिहिलेला आहे, तो हाही करेक्ट आहे. आणि इज द बेस्ट पॉलिसी हे पण करेक्ट आहे. फक्त त्या एक्झामिनरने कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला इज टाकून की तुम्ही इज मध्ये एरर काढला पाहिजे, पण ऍक्च्युली इथे कुठलाही एरर बनत नाही, नो एरर बनतो. खूप चांगला क्वेश्चन होता. मुलांना करेक्ट वाक्याला सुद्धा चुकीचं करून दाखवू शकते असं ते क्वेश्चन दिलेला होता. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 14th गलिवर्स ट्रॅव्हल्स ओके. गलिवर्स ट्रॅव्हल्स. आता जेव्हा आपण ट्रॅव्हल्स म्हणतो तर तुम्हाला वाटेल की सर प्लुरल आहे मग इथे इच्छा जागी आर करायचं का? नाही. गलिवर्स ट्रॅव्हल्स हे बुकचं नाव आहे. जे इज म्हटलं तर हे करेक्ट राहतं कारण हे एक ऍडव्हेंचर स्टोरी आहे. इथं ऍडव्हेंचर नाही, हा एरर आहे किंवा टायपिंग एरर म्हणू शकता, ऍडव्हेंचरच पाहिजे इथे. तर गलिवर्स ट्रॅव्हल्स हे बुक असल्यामुळं इथे इज हे करेक्ट राहील. भलेही इथे एस लिहिलेलं आहे पण बुकचं कसं प्लुरल बनवाल तुम्ही, तर हे एक करेक्ट आहे. मोस्ट फॅसिनेटिंग ऍडव्हेंचरस स्टोरी दॅट आय हॅव एव्हर रेड. ओके. तर बघा, जेव्हा आपण कधी सुपरलेटिव्ह डिग्री बनवत असतो, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय असते की जसं ग्रेट, ग्रेटर आणि ग्रेटेस्ट म्हणतो. जेव्हा ग्रेटर आपण ग्रेटेस्ट म्हणत असतो तर हे ग्रेटेस्ट जे असते हे असते तुमची सुपरलेटिव्ह डिग्री. ही ग्रेट झाली आपली पॉझिटिव्ह डिग्री आणि ग्रेटर झाली तुमची कंपॅरेटिव्ह डिग्री. तर हे जे ग्रेटेस्ट असते म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री जेव्हा असते आणि दोन गोष्टी तुलना केली जाते म्हणजे एक गोष्ट बाकींच्या पेक्षा चांगली आहे बा, जसे इथं मोस्ट फॅसिनेटिंग ऍडव्हेंचरस स्टोरी दॅट आय एव्हर रीड म्हटलाय. तर जेव्हा कधी आता हा मोस्ट जो आहे हा सुपरलेटिव्ह डिग्री आहे
तर जेव्हा कधी तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री येतो तर त्याच्या आधी तुम्हाला लावा लागत असते द. त्याच्या आधी तुम्हाला लावा लागेल द. जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री येते आणि तुलना करत असता त्यावेळी तुम्हाला लावा लागत असते इनिशियली द. म्हणून गलिवर्स ट्रॅव्हल्स इज द मोस्ट फॅसिनेटिंग ऍडव्हेंचर स्टोरी दॅट आय एव्हर रीड हे करेक्ट होऊन जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 15. ट्राय करत चला. टायमर तिकडे गेलेला आहे पण टायमर तुमचा चालू आहे. ट्राय करा, क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. द टीनेजर रिअशोर्ड, परत रिअशोर्ड म्हणजे मला पास्ट मध्ये दिसलेलं आहे. हिज फादर ऍट द स्टेशन, ऍट द स्टेशन ही करेक्ट आहे. डोंट वरी डबल कोट मध्ये डॅड, आय विल पुल ऑन व्हेरी नाईसली ऍट द हॉस्टेल. हे टायपो एरर आहे. डोंट वरी डॅड, आय विल पुल ऑन व्हेरी नाईसली ऍट द हॉस्टेल. आता पुल ऑनचा अर्थ होतो मॅनेज करणे. ठीक आहे, मॅनेज करणे हा अर्थ होतो पुल ऑनचा. चला इथे तर मॅनेज करणे हे करेक्ट आहे की हॉस्टेलमध्ये मी कसं तरी मॅनेज करून घेईल. आणि डोंट वरी डॅड, आय विल पुल ऑन व्हेरी नाईसली ऍट द हॉस्टेल हे पण कुठे ना कुठे करेक्ट वाटतं. फक्त मला वाटलं होतं की रिअशोर्ड आहे इथे पास्ट टेन्स आहे तर आय विल इथं फ्युचर मध्ये आलेला आहे. तर एकदा पास्ट मध्ये असेल तर दुसरे फ्युचर पास्ट मध्ये पाहिजे, परंतु डबल कोट मध्ये आलेला आहे आणि डबल कोट मधलं वाक्य त्याचा जो टेन्स आहे त्याच्यानुसारच असतो. एखादी गोष्ट सांगायची असेल तर ज्या टेन्स मध्ये त्याच टेन्स मध्ये आपण सांगतो. तर डबल कोट मधला आपण त्याला रूल अप्लाय नाही करू शकत. ते प्रोटेक्शनचा ब्रॅकेट आहे. त्या डबल कोट मधल्या प्रोटेक्शनच्या ब्रॅकेटच्या अंदरच्या कुठल्याही ग्रामरला आपण छेडत नाही. ते ऍज इट इज जसं आहे तसंच ते वाक्य मानायला पाहिजे. ओके, तर त्याच्यामुळे याच्यात कुठलाही एरर होत नाही. हे नो एररचा क्वेश्चन बनून जातो. नो एरर क्वेश्चन नंबर 15 मध्ये येतो. आता 16चे एकदा बघा. The way he is behaving, he will soon spill the beans, I am afraid. म्हणजे काहीतरी बोलून देईल बा, he will soon spill the beans, जशा प्रकारे तो वागत आहे. ठीक आहे. द वे ही इज बिहेविंग. आता ही ॲपोस्ट्रोफी एस याचे दोन अर्थ होतात. एक होतो ही इज आणि एक होतो ही हॅज. पण तुम्हाला माहिती आहे ही हॅज नंतर वर्बचा थर्ड फॉर्म लागू शकते किंवा एखादा नाउन प्रोनाउन लागू शकते. जसं ही हॅज अ कार, ही हॅज अ कार म्हणजे नाउन, किंवा ही हॅज टेकन वर्बचा थर्ड फॉर्म. आणि ही इज असलं तर इथं लागत असते वर्बचा आयएनजी फॉर्म किंवा तुमचं नाउन किंवा प्रोनाउन. ठीक आहे, तर ही बिहेविंग आयएनजी लागल्या म्हणजे हे इज वाला आहे. हे तर एवढं लक्षात येते आपल्या. द वे ही इज बिहेविंग, ही विल सून स्पिल द बीन्स, आय एम अफ्रेड. आता प्रेझेंट टेन्स मधलं असं काही रूल नाही आहे की पास्ट मधलं जसं पास्ट मध्येच पाहिजे तर प्रेझेंट मधली प्रेझेंट मध्ये पाहिजे, नाही. तर त्याच्यामुळे द वे ही इज बिहेविंग करेक्ट आहे. ही विल सून स्पिल द बीन्स, आय एम अफ्रेड, कॉमा. तर इथे कुठेही एरर नाही आहे म्हणून हा पण क्वेश्चन झालेला आहे नो एररचा. म्हणजे दोन नो एररचे क्वेश्चन पण तुम्हाला भेटलेले आहे. जबरदस्तीने एरर काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर नसेल तर नसेलच आहे. पण क्वेश्चन प्रत्येक रीड करत चला म्हणजे तुम्हाला एक एक नवीन गोष्ट. आता बघा, ही इज ॲपोस्ट्रोफीचं होतं, इथून एक गोष्ट कळली. त्यानंतर पास्ट वाला रूल मला कळला. असे बरेच आपल्याला एक एक रूल कळत जातात जर तुम्ही हे क्वेश्चन्स वाचत चलाल तर. आता हा जो क्वेश्चन नंबर 17 आहे याला ट्राय करा. अरे सो सॉरी, माझं लक्षच नव्हतं. इतका टाइमवर पुढे गेला म्हणून काहीच कल्पना नाही राहील. ओके बघा, मोस्ट ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज फाइंड इट डिफिकल्ट टू कोप अप विथ द प्रॉब्लेम्स. मी पुढचं वाक्य नाही वाचत, मला लक्षात येऊन गेलं. एक बघाल, एक असते कोप अप विथ, तुम्ही काहीतरी ऐकलं असेल, एखाद्या गोष्टीसोबत ऍडजस्ट केल्यासारखं कोप अप विथ.
परंतु हे कोप अप विथ कसं बोलण्यात आलं, कीप अप विथ बोलण्यात आलं की कसं बोलण्यात आलं काही कल्पना नाही, कारण कधीच कोप अप विथ नसते म्हणत, हा अप कधीच नसतो लावत, आपण फक्त बोलत असतो कोप विथ. म्हणून हे जे अप आहे हे चुकीचं आहे, इथं फक्त पाहिजे कोप विथ द प्रॉब्लेम्स, कोप विथ द प्रॉब्लेम्स. आणि जसं आता इथं मी फाइंडचं पण एक बघायला प्रयत्न केला होता की ऑफ इथं आलेला आहे आपला प्रिपोजिशन, आणि प्रिपोजिशन नंतरचं जे काही राहतं डेव्हलपिंग कंट्रीज हे जे नाऊन आहे हे ऑब्जेक्ट राहतो प्रिपोजिशनचा, आणि हे जे फाइंड आहे हा वर्ब कशानुसार बनेल, सब्जेक्टनुसार. तर उरलं काय, मोस्ट. आणि मोस्ट जे आहे ते प्लुरल साठी वापरत असते, मोस्ट जे आहे ते प्लुरल साठी वापरते. का बरं प्लुरल साठी वापरते, तर जर आता हे 10 लोक असेल आणि 10 पैकी 9 लोक कामाला गेले असेल, कामाला गेले आणि एकच व्यक्ती आहे जो घरी आहे. मला विचारलं की जास्तीत जास्त लोक कामाला गेले, एकच घरी आहे, म्हणजे मी म्हणू शकतो मोस्ट ऑफ दी जे लोक आहे ते कामाला गेले आणि एकच घरी आहे. तर मोस्ट म्हणजे एकापेक्षा जास्त किंवा जास्त लोक, तर एक 90% चान्सेस सारखं होऊन जातं. तर म्हणून मोस्ट जे आहे ते प्लुरल बनतं आणि प्लुरल साठी फाइंड करेक्ट आहे. जर सिंग्युलरचं काही असतं तर मला इथं फाइंडचं करून फाइंड्स करावं लागलं असतं, बस एवढाच हा एरर असता. तर हा एरर मला मी चेक केला, त्यानंतर कोप अप विथ मध्ये मला अपचं माहित पडलं, तर मग मी तिथेच एरर फाइंड आउट केला की हा कोप अप विथचा प्रॉब्लेम आहे रे बाबा. आता ह्याला सॉल्व्ह करा 18 क्वेश्चनचं. ट्राय करा. बघूया. पीपल ब्लेम्ड हिम फॉर बीइंग अ कॉवर्ड पर्सन, भित्रा व्यक्ती. परंतु आता हा पर्सन तर तुमचा नाउन आहे, ओके, एक नाव आहे. व्यक्ती म्हणजे पर्सन हे एक नाउन आहे, कॉमन नाउन आहे, आणि आर्टिकल इथे आलेलं आहे ए. तुम्हाला माहिती आहे की हे आर्टिकल नेहमी येत असते नाउन साठी, आणि मग हे मधलं जे राहत असते हे राहत असतो कुठे ना कुठे ऍडजेक्टिव्ह. पण एक गोष्ट लक्षात घ्याल, कॉवर्ड, भित्रा, मायझर म्हणजे कंजूस, हे दोन्ही पण काय आहेत, नाउन आहेत. हे दोन्ही पण काय आहेत, नाउन आहेत. आणि याचं ऍडजेक्टिव्ह जर बनवायचं असेल मला, तर ह्याचं ऍडजेक्टिव्ह बनते, एक तर बनते कॉवर्डली आणि एक बनत असते मायझरली. तर हे दोन जे बनतात LY लागल्यानंतर, तर हे बनतात तुमचे ऍडजेक्टिव्ह. म्हणजे हे पण नाही आहे की LY लागला म्हणजे ऍडवर्बच बनते, काही जे नाउन आहे त्याला LY लागला तर ऍडजेक्टिव्ह सुद्धा बनते. तर कॉवर्डली अँड मायझरली एक आहेत ऍडजेक्टिव्ह आहे. मग हा कॉवर्ड नाउन आहे, तर हा कॉवर्ड नाउन असल्यामुळं, कॉवर्ड हा नाउन असल्यामुळं जो आर्टिकल ए आहे तो कॉवर्ड साठी लागू शकतो. म्हणून तुम्हाला पर्सन लिहायची गरज नाही, कारण नाउन सारखं काही लिहत नाही आपण. तर तुम्ही असं म्हणू शकता पीपल ब्लेम हिम फॉर अ कॉवर्ड, कारण कॉवर्ड हा नाउन असल्यामुळं आर्टिकल त्याच्यासोबत येऊ शकतो. किंवा जर तुम्हाला पर्सन काटायचं नसेल तर कॉवर्ड न करता इथं ऍडजेक्टिव्ह येतो, म्हणून तुम्हाला करावं लागेल इथे कॉवर्डली. म्हणजे ही वॉज अ कॉवर्डली पर्सन, पीपल ब्लेम हिम फॉर बिंग अ कॉवर्डली पर्सन. तर एक तर तुम्ही पर्सन ठेवायचा असेल तर कॉवर्डली करा, नाही ठेवायचं असेल पर्सन तर सरळ अ कॉवर्ड हे करेक्ट होऊन जातं. तर हे होतं याचं एक्सप्लेनेशन. बरेच जणांना जे लक्षात पण नसतं आलं. तर आज माझ्या हिशोबाने आपण ओके 16, 18 कॉवर्ड पर्सन, 16 वी स्वॅम्प अप, याला आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. तर 18 क्वेश्चन पर्यंत आपण आज सॉल्व्ह केलेले आहे. आशा करतो की तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे. एक नम्र विनंती हेच राहील की हे जे व्हिडिओ आहे युट्यूबवर आहे, जास्तीत जास्त शेअर करा. कारण जे मला माहिती नाही की आमची टीचिंग कशी आहे, परंतु तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही हे जे टीचिंग आहे मुलापर्यंत पोहोचवा.
कारण हे जे आता 18 क्वेश्चन घेतले, 18 क्वेश्चन मध्ये 18 डिफरंट कुठे ना कुठे पॅटर्न्स होते, नियम होते, रूल्स होते. तर क्वेश्चन सॉल्व्ह करता करता तुम्हाला एक एक गोष्ट लक्षात येत जाते. जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला लक्षात येईल, अरे इथे तर हा रूल लागतो किंवा मला असं असं चेक करायचं आहे. अशीच हे एरर स्पॉटिंगची जी सिरीज आहे पुढे पण चालू राहणार आहे. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच आज येण्यासाठी, जॉईन करण्यासाठी. उद्या परवा सुद्धा व्हिडिओची सिरीज आहे. तो जो टायमिंग आहे तो फिक्स आहे. 9 वाजता तुमची व्हिडिओ अपलोड होते म्हणजे होतेच. तर त्यावेळी तुम्ही बिलकुल हजर राहायचं आहे. 7 वाजता सुद्धा एक व्हिडिओ अपलोड झालेली आहे, ती सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच.